फोन आले होते पत्रकारांचे. हां, काहीतरी झालं, मला आता माहिती काढायची नक्की काय झालं. जे येणाऱ्या महापालिका निवडणूक आहेत ना, भाजप सोडून आपला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष हा भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे. स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते. किती वर्ष, 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील. मग काँग्रेस बरं तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी. हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना. सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं. तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळं? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला. जेव्हा होईल तेव्हा कळेल. चला पुढे. महाविकास आघाडी का नाही राहणार? जरूर राहणार. जिथे हे बघा कसं असतं, आता इलेक्शन असतं नाही इलेक्शन जेव्हा असतं ना, हे कार्यकर्त्याचं इलेक्शन. जो कार्यकर्ता ताकदीने लढतो, तो झेंडा घेऊन गाववाडी वस्तीवर, ग्रामपंचायतीचं इलेक्शन पण तेवढंच महत्त्वाचं. सगळीच इलेक्शन, कारण काही कार्यकर्त्यांची इलेक्शन असतात, त्याच्यामुळे त्याला प्राधान्य, महत्त्व, संधी दिलीच पाहिजे. आता बघूया, आता कसं कळेल. काय कोणी लंच केलं, नाश्ता केला म्हणून काय असं होत नाही हो. मी 11 दिवस 3 भाजपाच्या बरोबर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर केलं. समजतं, चर्चा तर होत राहते आणि झालीच पाहिजे. थँक्यू. अभी क्या यार, व्हाइट पेपर निकालना ही पड़ेगा 10 साल का सिविल एविएशन मंत्रालय का. चलो ये ना वाले